शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊस थोडा उशिरा पडला आणि उशिरा पेरण्या झाल्या. त्याच्यानंतर पेरण्या झाल्यानंतर लगेच पावसाने दडी मारली. कारण लागवड झाल्यानंतर पेरण्या झाल्यानंतर साधारणतः 15 ते 25 दिवसात आपल्याला तणनाशकाचा फवारा घ्यावा लागतो. परंतु इथं पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे आपण इथं तणनाशक घेऊ शकलो नाही. तर त्यामुळं झालं काय, तर आता आपलं जे गवत आहे हे गवत असं 4-4 पानावर 2 पानावर अशा प्रकारे इथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत निघालेलं आहे. परंतु आता या गवताला मारायचं कसं, कारण तणनाशकाचा पिरियड तर चाललेला आहे. तर मग आता आपण काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं ज्याला आपण काही भागात डवरणी म्हणतात, काही भागात कोळपणी म्हणतात, तर ती कोळपणी घेणं इथं चालू आहे. तर अशा प्रकारे तण मारण्यासाठी आपण जो तणनाशक फवारल्यानंतर 8 दिवसांनी जे आपण डवरा मारतो ते डवरा आपण आता इथं सुरुवातीलाच घेतला आहे. त्यामुळं आता यावर्षी तणनाशक मारण्याची गरज पडणार नाही. आणि तणनाशक मारण्याची गरज तर पडणार नाही, ते पैसे तर आपले वाचतीलच. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला तणनाशक मारल्यानंतर काही दिवसांनी कुठं आपल्याला खुरपणी किंवा निंदन आपण ज्याला म्हणतो ते करावी लागते. तर ते आता याच्यानंतर 8 ते 10 दिवसांनी हा डवरा झाल्यानंतर आपण इथं करू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण जर चांगल्या प्रकारे जर आपल्या पिकाचं केलं कोळपणीचं, तर आपल्याला रिझल्ट चांगले येतील आणि आपलं पीक तणमुक्त तर राहीलच, परंतु जमिनीची उकरवाकर झाल्यामुळं जमिनीतले जो गॅस आहे तो गॅस निघून गेल्यामुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारे त्याच्या मुळ्यांचा विकास होईल आणि खेळत्या हवेमुळं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपलं पीक जे आहे हे डौलदार दिसेल आणि 8 दिवसामध्ये त्याची वाढ चांगली झाली दिसेल. तर अशा प्रकारे आपण इथं तणनाशक फवारायची गरज नाही, परंतु डवरा मात्र आवश्यक आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं करू शकता.